हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पास्ता। तर पास्त्यासाठी लागणारं साहित्य इथं मी घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसणाची पेस्ट, वाटाणे, कोथिंबीर आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलेलं आहे। आणि ज्यांना कोणाला अजून भाज्या घालायच्या आहेत त्यांनी घालू शकतात। पास्ता शिजवून घेण्यासाठी मी याच्यामध्ये पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घातलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि आपलं पाणी आता तापलेलं आहे, त्यामध्ये मी हा पास्ता शिजायला घालते। आपला पास्ता चिकटू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूया। असं पास्ता शिजवताना असं हलवत राहायचं, म्हणजे पास्ता चिकटत नाही खाली। आता आपण बघूया आपला पास्ता शिजलाय काय। हा बघा, आपला पास्ता शिजून तयार झालेला आहे। हा जास्तही शिजवायचा नाही आणि जास्ती कच्चाही ठेवायचा नाही, असा मध्यममध्ये शिजवून घ्यायचा। आपण आता असा हा पास्ता सगळा काढून घेऊया। जे हे पास्त्याचं पाणी राहिले हे टाकून नाही द्यायचं। तर ज्यावेळेला आपण पास्ता बनवतो त्यावेळेला ज्यावेळेला पाण्याची आवश्यकता लागते त्यावेळेला हेच पाणी आपण पास्त्यामध्ये वापरायचं। बघू शकता तुम्ही, जेव्हा आपण ह्याच्यामध्ये तेल घातलं होतं त्याच्यानं आता हा पास्ता आपण काढून घेतला तर किती मोकळा मोकळा झालेला आहे। जर आपण याच्यामध्ये तेल नाही घातलं तर पास्ता असा आपला मोकळा मोकळा होत नाही, तो चिकटला जातो एकमेकाला। आता आपण याच्यामध्ये 1 पळी तेल घालणार आहोत। आपण आता याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, तुम्ही ह्याच्यामध्ये कांद्याची पात, गाजर, तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घालू शकता। त्या आपण अशा भाज्या ह्या सर्व परतून घ्यायच्या। ह्या भाज्या जास्ती शिजवायच्या नाहीत। ह्याच्यामध्ये हे मी लाल तिखट घालून घेते 1 चमचा, सॉस घालून घेते 1 चमचा, सोया सॉस घालून घेते 1 चमचा। आपण ह्याच्यामध्ये पास्ता घालून घेऊया। बघू शकता तुम्ही, याला किती छान असा कलर आलेला आहे। आता हे शिजवण्यासाठी थोडंसं आपण जे मगाशी पाणी शिल्लक ठेवलं होतं पास्त्यातील ते थोडंसं आपण याच्यामध्ये घालून घेऊया। आपण याच्यामध्ये शिजवताना थोडं मीठ घातलं होतं, पण आता थोडं चवीनुसार मसाले वाढल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं घालून घेऊया। हे कॉर्नफ्लोअरचं पिठामध्ये मी आता थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध होईल एवढं दूध घालून घेते। आता हे सर्व मिश्रण आपण आता ह्याच्यामध्ये ओतूया। तुम्ही बघू शकताय बघा, दूध आणि कॉर्नफ्लोअरचं पीठ मिक्स केल्यानंतर असा मस्त असा क्रीमी पास्ता आपला तयार झालेला आहे। याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आपण। तर हा असा साध्या सोप्या पद्धतीने पास्ता करून तयार झालेला आहे। सकाळच्या परी गडबडीच्या वेळेला मुलांना आपण बनवून देऊ शकतो। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।